हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं क्लास 10 मराठी चैप्टर 4 उपवास के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 3 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। हमने वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स भी किए हैं। अगर आपको वो वीडियोस देखने हैं तो ज़रूर से देखिएगा, उसका लिंक भी आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं चैप्टर 4 उपवास के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स, जिसमें सबसे पहले हमें दिया गया है समरी। तो आप ये समरी जो दी है हमें रीड कर सकते हैं। मैं आपको सारी समरीज दिखा रही हूँ। ये जो समरी है वो हमें इंग्लिश में दी है, ताकि जिन्हें मराठी समझने में तकलीफ़ होती है वो समझ नहीं पाते, और इंग्लिश में रीड करके जो लेसन है उसका जो मीनिंग वो समझ सकते हैं। अगर तब तक आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है या फिर मेरे चैनल पे आप पहली बार विज़िट कर रहे हो तो प्लीज़ इसे सब्सक्राइब ज़रूर से कर लीजिए, और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों के साथ शेयर भी कीजिए। अब हम बढ़ते हैं टिप्पा की तरफ। भीष्म प्रतिज्ञा, ठाम निर्धार करण्याची शपथ, प्रोटीनयुक्त पदार्थ, प्रथिने हे जीवनसत्य देणारे अन्न घटक, चरबीयुक्त द्रव्ये, अंगावरचे अनावश्यक मांस वाढवणारे अन्नातील घटक, बटाट्याची चाळ, पु ल देशपांडे याचे एकपात्री विनोदी नाटक, आहार परिवर्तन, खाणे बदलण्याची प्रक्रिया, आचारी स्वयंपाक करणारी व्यक्ती, एफिशियन्सी बार, कार्यक्षमता आजमावणारी रेषा, कुंभरास, राशीचक्रातील 11वी रास, दिवाणखाना, घरातील मधली बैठकीची खोली, कोळंबी भात, कोळंबी टाकून केलेली बिर्याणी, आणेली, जुन्या काळातील एक नाणे। बढ़ते हैं वाक्य प्रचार की तरफ। तो हात दाखवून अवलक्षण, आपणहून संकट ओढवून येणे, कानावर येणे, वार्ता समजणे, भीक न घालणे, परवा न करणे, झोप उडणे, बेचैन होणे, मनाची शांतता भंगणे, आस्था वाढणे, प्रेम वाटू लागणे, पारंगत असणे, कुशल असणे, अवहेलना करणे, अपमान करणे, विचार पोकळ असणे, विचार तकलादू असणे, सूड घेणे, बदला घेणे, हादरणे, ताव मारणे, वेड्यात काढणे, टर उडवणे, बावरट समजणे, कमवून खाणे, स्वतः कमावून खाणे, सुरंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे, राखीव कुरण असणे, एखाद्या विषयात गती असणे, बळी पडणे, मान्य करणे, धडगत नसणे, इलाज नसणे, सुटका नसणे, जिभेवर ताबा नसणे, वाटेल ते खाणे, हावरेपणा करणे, कटाक्ष टाकणे, एका ठिकाणी नजर थोडीशी स्थिर करणे, पश्चाताप होणे, केलेल्या चुकीची जाणीव होणे, भरल्या ताटावरून उठणे, न जेवता उठणे, इच्छा दाबून धरणे, इच्छा अडवून ठेवणे, देन आदर दुणावणे, आदर दुप्पट होणे, वाढणे, मुठभर मांस चढणे, स्तुतीने हुरळून जाणे, अंगाच्या तीर पापड होणे, खूप संताप होणे। इसके बाद में हम बढ़ते हैं कृति 1 की तरफ। तो सबसे पहले हम देखते हैं उतारा क्रमांक में शब्दार्थ। खाजगी, वैयक्तिक, भानगड, लफडे, गाढ, शांत, घोरणे, शांत, झोपेतला, तोंडातून येणारा आवाज, दुरुत्तरे, वाईट उत्तरे, तज्ञ, कुशल, तरबेज व्यक्ती, इसम, माणूस, तिरके बोलणे, उपरोधिक बोलणे, घटने, कमी करणे, सल्ला, उपदेश, लठ्ठ, जडा, सवलत, मुभा, व्रतभंग, व्रत मोडणे, सहस्रावधी, हजारो, अस्सल, शुद्ध, केविल, वाणास्वर, विनवणी करणारी भाषा, सध्या, हल्ली, आता, वायु, वारा, भक्षण, खाणे। इसके बाद हम बढ़ते हैं हमारे कृति 1 की तरफ, जो है आकृत्या पूर्ण करा। पंथाची आस्था वाढू लागलेली या गोष्टी, आहारशास्त्राच्या पुस्तकाचे वाचन, प्रोटीनयुक्त चरबीयुक्त पदार्थ हे शब्द आवडू लागले, ताटातली या पदार्थाऐवजी कॅलरीज दिसू लागल्या। नेक्स्ट आहे चाळीतल्या लोकांनी डाएटच्या दिलेले सल्ले, या वस्तू सोडायला सांगितल्या, बटाटा सोडा, भात सोडा, डाळ सोडा, साखर सोडा,
मीठ सोडा, लोणी, तूप सोडा. जे पंथाची आस्था वाढू लागलेले शब्द, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये. देन हे पंथांच्या आहारतज्ञ मित्रांनी करायला सांगितलेल्या आहार व्यतिरिक्तच्या गोष्टी: दिवसा झोपणे सोडणे, पत्ते खेळायचे सोडणे, रनिंग करणे, दोरीवरच्या उड्या मारणे. देन हमारा आता है पुढील संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. तो भीष्म प्रतिज्ञा: एखाद्या गोष्टीच्या किंवा कार्याच्या मनाशी केलेला ठाम निर्धार. आहार परिवर्तन: रोजच्या खाण्याच्या पदार्थात बदल करणे. तो कोण ते लिहा. नेहमी तिडके बोलणारे जनुबा रेगे, बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे सोकाजी त्रिलोकेकर. इसके बाद हमारा आता है कृति 2. पहला है शब्द जाल पूर्ण करा. सो आन्सर्स आहे: पंथाच्या कचेरीतील सहकार्यांची उतार्यात आलेली नावे: अण्णा नाडगोडा, भिकोबा मुसळे, जगदाळे, कू कमलिनी केंकरे. इसके बाद है नाडगोडाच्या पाटीत असलेले पदार्थ: मिठाई, बटाटे वडे, चिवडा, भजी. इसके बाद आता है पुढील शब्दसमूहासाठी उतार्यातून एक शब्द शोधा. वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना. आहार परिवर्तन. कार्यक्षमता आजमावणारा दंडक, एफिशिएंसी बार. इसके बाद में आता है चौकटी पूर्ण करा. जनोबा रेगे याला जामून टाकणारे सोकाजी त्रिलोकेकर. काशीनाथ नाडकर्णी यांनी हा पदार्थ सोडायला सांगितला. डाळ, तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे बाबू काका. प्रमोशन मिळालेले पंथाचे सहकारी अण्णा नाडगोडा. पंथाची रास कुंभ. इसके बाद में आता है कोण ते लिहा. 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडलेले अण्णा नाडगोडा. भजियाशिवाय पाठी कसली असा टोमणा मारणारे भिकोबा मुसळे. इसके बाद हम बढ़ते हैं स्वमत की तरफ. पंथांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दात करा. वजन कमी करण्यासाठी पंथांनी डाएट करून उपास करण्याचे ठरवले. तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्याची व कचेरीतील सहकार्यांनी पंथांना विविध सल्ले दिले. पंथाच्या चाळीतल्या सिकाजी त्रिलोकेकरांनी त्यांना बटाटा सोडण्याचा सल्ला दिला. एकाने भात सोडण्याचा सल्ला दिला तर काशीनाथ नाडकर्णी म्हणाले डाळ सोडा. कोणी साखर, मीठ आणि कोणी लोणी, तूप सोडायला सांगितले. बाबू काकांनी पंथांना तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगितले. कोणी तर चक्क दिवसात झोपणे सोडा व पत्ते खेळणे सोडा हेही सांगितले. पंथाच्या कचेरीतील सहकार्यांपैकी जगदोडनी रोज रनिंग करायचा म्हणजे धावण्याचा सल्ला दिला. तर कुमारी कमलिनी केंकरे हिने दोरीवरच्या उड्या मारायला सांगितले. अशा प्रकारे पंथाच्या वजन कमी करण्याच्या निश्चयात अनेकांनी उत्साहाने अनेक सल्ले दिले. तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील यांची कल्पना करून लिहा. एकदा मी पहाटे उठून अभ्यास करण्याचा संकल्प केला. सगळ्यांना फुशारक्या मारल्या की मी उद्या पहाटे उठणार. पण थंडी इतकी होती की उठलोच नाही. थेट 8 वाजता उठलो. इतक्यात आई म्हणाली, काय रे मोठा पहाटे उठणार होतास ना? काय झालं त्याचं? कुठल्या स्वप्नात होतास की काय? बाबा म्हणाले, या मुलाने संकल्प केला मी तो पूर्ण केला असे झाले का कधी? त्याला मनाचा ठाम निश्चय हवा. ताई म्हणाली, नुसता बाताडिया है झालं. त्याच्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात. अरे ध्यान, मला काय करावे कळेना. मी काही न बोलता तेथून गुपचूप निघालो आणि बाहेर अंगणात पळालो. इसके बाद में आता है लेखकाला सर्वांनी वेड्यात काढण्याचे तुम्हाला समजलेले कारण सोदाहरण स्पष्ट करा. वजन वाढल्यामुळे लेखकाने 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करण्याची भीष्म प्रतिज्ञा केली. त्याच्या खाजगी उपोषणाची कहाणी चाळीत सर्वत्र गाजली. त्यामुळे चाळकर्यांनी त्याला डाएटचे विविध सल्ले देऊ केले. झोप कमी झाली की वजन उतरते या विचारावर लेखकाच्या पत्नीचे रात्रभर धोडत असता असे म्हणत त्याला वेड्यात काढले. लेखकाचे उपोषण हे नाही ती भानगड आहे. हात दाखवून अवलक्षण आहे. पेलले नाही तेव्हा खाजगी झाले.
असे शेरे चाळीतल्या लोकांनी मारले. मनाचे ठाम निश्चय व जिभेवरचा ताबा याने वजन कमी होत नाही. या कारणामुळे लेखकाची थट्टा सर्वांनी केली. बढ़ते हैं उतारा क्रमांक 2 की तरफ. देखते हैं शब्दार्थ. अवर्णनीय, वर्णन करता न येण्याजोगे. खुराक, एकत्र मिश्रण. बारेसदार, गुटगुटीत. खल्लास, संपणे. वजन क्षय, वजन घटणे. घराणे, कुटुंब. तात्पर्य, निष्कर्ष, सारांश. सामर्थ्य, शक्ति, बळ. कारुण्यपूर्वक, दया दाटून आलेले. इसके बाद हम बढ़ते हैं आकृतियाँ पूर्ण करा की तरफ. तो पहला है पंताच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया. रोज चमत्कारिक पदार्थ खायला घालणे, उकडलेली पडवळे खायला घालणे व बिनसाखरेचा चहा, शेवंग्याच्या व चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक देणे, कॉलीफ्लावर, कोबी वगैरे बारसेदार भाज्या वर्ज्य. देन आचार्य बाबा बवे यांचा सल्ला. जिभेवर ताबा, संयम ठेवा, एकाग्रता हवी, बोलणे बंद. इसके बाद आता है उतार्याच्या आधारे पुढील संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. तो फर्स्ट है बारसेदार भाज्या, कोंबी, कॉलीफ्लावर इत्यादी आकाराने गोल गुटगुटीत भाज्यांना बारसेदार भाज्या म्हटले आहे. राखीव कुरण, एखाद्या विषयावर अर्थात कार्यावर ज्या माणसाचे प्रभुत्व असते त्या विषयाला किंवा कार्याला त्या माणसाचे राखीव कुरण असे म्हणतात. वजन क्षय संकल्प, वजनक्षय संकल्प म्हणजे वजन कमी करणे, वजन कमी करण्याचे ठाम निर्धार करणे याच वजन क्षय संकल्प म्हणतात. देन हमारा आता है परिणामे लिहा. लेखकाने दौरीवर पहिल्या उडी मारली तर ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या घेऊन खाली आला. दुसऱ्यांदा उडी मारली, आचार्य बर्व्याच्या गळ्यात अडकली. इसके बाद में आता है कारणे शोधा. वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण पंताची नोकरी टेलिफोन ऑपरेटरची होती. देन बाबा बर्वे पंताच्या समाचाराला आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. इसके बाद में आता है कृती करा. तो खुराकाच्या भाज्या, शेवंग्याच्या शेंगा, पळवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा. इसके बाद आता है पुढील शब्दांसमूहांसाठी उतार्यावरून एक शब्द सांगा. भाषेच्या नदीसारखा प्रवाह, वाक्यप्रवाह. टेलिफोन जोडून देण्याचे काम करणारा, टेलिफोन ऑपरेटर. ठरवलेले व्रत मध्येच सोडणे, व्रतभंग. देन आता है चौकटी पूर्ण करा. उकडून दिलेली भाजी, पळवळ. हकालपट्टी झालेल्या भाज्या, कोबी व कॉलीफ्लावर. ज्याच्या गळ्यात दोरी अडकली ते आचार्य बाबा बर्वे. इसके बाद में हम बढ़ते हैं स्वमत की तरफ. पंताच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीच्या अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दात वर्णन करा. वजन कमी करण्यासाठी पंतांनी डाएट करून उपास करण्याचे ठरवले. तेव्हा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी व कचेरीतील सहकार्यांनी पंतांना भलभलले सल्ले दिले. यात त्याच्या पत्नीचा उत्साह कमालीचा होता. पंताच्या पत्नीने वेगवेगळे चमत्कारिक पदार्थ त्यांना खायला दिले. उकडलेली पळवळे, तसेच शेवग्याच्या व चवळीच्या शेंगा, भेंडी वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू केला. कोबी, कॉलीफ्लावर वगैरे गुटगुटीत भाज्या त्याला खाण्यास मनाई केली. त्याने त्या स्वयंपाकघरातही ठेवल्या नाहीत. बिनसाखरेचा चहा प्यायला सक्ती केली. अशा प्रकारे पंताच्या पत्नीने पंताच्या वजन घटवण्याच्या संकल्पात उत्साहाने व हिरीरीने सहभाग घेतला. दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा. पंतांना डायटिंगसाठी दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कचेरीतील सहकारी महिलेने दिला. पंताची खोली 8x10 एवढी लहान होती. त्यात त्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला. दिवाणखान्यात संपूर्ण दोरी फिरवताना एकदा ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधांच्या बाटल्या खाली पडल्या. दुसऱ्या वेळेस दोरी शेजारच्या आचार्य बर्वे यांच्या गळ्यात अडकली. या सर्व धडपडीतून अपुऱ्या जगेत दोरीवरच्या उड्या किती हास्यास्पद उरतात हे लेखक
काला दाखवून द्यायचे आहे. डायटिंग करण्याच्या नको त्या उपायाची या प्रसंगातून चेष्टा केली आहे. अशा प्रकारे विसंगतीतून घडलेला विनोद लेखकाने मांडला आहे. इसके बाद में हमारा आता है उतारा क्रमांक 3. देखते हैं शब्दार्थ. काटकुळा, हडकुडा, बारीक, धारोष्ण, गरमधार, आकस, द्वेष, मत्सर, हेवा, कचेरी, कार्यालय, पौष्टिक, सकस, सात्विक आहार, शाकाहारी जेवण, आहार, व्रत, विशिष्ट खाण्याच्या वसा, अपवाद, एक्सेप्शन, रोडावणे, प्रकृती घालवणे, प्रशस्ती, कौतुकाच्या दुजोरा, तुरळक, शुल्क, कमी, तारीफ, प्रशंसा, स्तुती, चढणे, बाजूला होणे, निर्धार, डरमरणे, मनोनिग्रह, मनाची एकाग्रता, जिव्हा नियंत्रण, जिभेवरच्या ताबा, निराहार, उपवास, न खाणे, उग्र तीव्र साधना, तपश्चर्या. इसके बाद उतार्यातील पुढील संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. वजनाचा मार्ग भल्याच काट्यातून जातो. वजन कमी करण्यासाठी पंतांना जे उपद्व्याप करावे लागले त्याने जेरीस येऊन त्यांनी हे सत्य सांगणारे उद्गार काढले आहेत. काट्यातून चालावे तसा हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे. सगळ्याच्या सल्ल्यानुसार वागणे, वजन कमी करण्यासाठी पराकाष्ठा करणे, भलभलते उपाय करणे, याला मनाचा असामान्य निग्रह म्हणजे निर्धार असे म्हटलं आहे. असामान्य मनोनिग्रह. पंतांना दोरीवरच्या उड्या थांबव्या लागल्या, कारण खालच्या मजल्यावरील मंडळींनी दुष्टपणाने व आकसाने तक्रारी केल्या होता. चाळीतील मंडळीच्या प्रशस्तीने पंतांना भीती वाटत होती, कारण त्याच्या अंगावर मुठभर मांस चढेल असे त्यांना वाटले. साखळी पूर्ण करा. पंतांना शेजाऱ्यांनी दिलेले भाताचे पदार्थ, सोकोजीने कोळंबी भात, पसरवटवारांनी वडा भात. इसके बाद में आता है आकृतियाँ पूर्ण करा. तो पहला है पंताच्या उग्र साधनेचे घटक, महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या. शेवटी पंतांनी या 2 गोष्टीच्या चिंता करणे सोडले, वजन आणि भविष्य. त्यांच्या अटी पूर्ण करा. हा पदार्थ पाहून पंताच्या अंगाचा तिळपापड होई. साखर, पंतांना अमृतासारखा वाटणारा रस, लिंबाचा रस, धारोण दुधासाठी पंत येथे जात अंधेरीच्या गोठ्यात. पंत या रस्त्याने धावत गिरगावच्या पंताच्या कुजकट शेजारी जनोबा रेगे. पंताच्या वाढलेले वजन 192 पौंड. इसके बाद में हम बढ़ते हैं स्वमत की तरफ. तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा. जेव्हा पंतांनी वजन घटवण्याच्या शेवटच्या निकराचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना केलेल्या कृती फारच विनोदी आहेत. त्यांना सडपातळ झाल्याची स्वप्ने पडू लागली. जेवणाचे ताट पुढे असताना न खाता ते उठू लागले. साखर पाहिली की त्यांना खूप राग येऊ लागला. लिंबाचा रस म्हणजे त्यांना अमृत वाटू लागले. ताज्या दुधासाठी ते अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागले. सर्वात कहर म्हणजे बिन साखरेच्या आणि बिन दुधाच्याच नव्हे तर बिन चहाच्या ते चहा पिऊ लागले. ही पंताची झालेली परिस्थिती पाहून मला खूप हसू आले. इसके बाद में हम बढ़ते हैं भाषा अभ्यास की तरफ. तो सबसे पहले है पुढील वाक्याचे प्रकार ओळखा. मुलांनो शिस्तीने वागा. आज्ञार्थी वाक्य, आहा किती सुंदर देखावा आहा. उद्गारार्थी वाक्य, तू कुठे राहतोस. प्रश्नार्थी वाक्य, भारत माझा देश आहे. विधानार्थी वाक्य, रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. आज्ञार्थी वाक्य. कंसातील सूचनाप्रमाणे कृती पूर्ण करा. अबब केवढा हा साप. विधानार्थी करा, हा खूप मोठा साप आहे. तो दररोज व्यायाम करतो. प्रश्नार्थी करा, तो दररोज व्यायाम करतो का. इसके बाद में आता है वाक्य प्रचार. तो पुढील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हात दाखवून अवलक्षण, आपण होऊन संकट ओढवून घेणे. मधू आजारी असताना पोहायला गेली. त्याने हात दाखवून अवलक्षण केले. सुरुंग लावणे, एखाद्या बेत उधळून लावणे. घरात कचरा करून अरुणाने स्वच्छता मोहिमेला सुरुंग लावला.
अंगाचा तिळपापड होणे, खूप संताप येणे, अरुणचे घरभर केलेला कचरा पाहून आईच्या अंगाचा तिळपापड झाला. मुठ्ठेभर मांस चढणे, स्तुतीने हुरळून जाणे. सरांनी वर्गात सर्वांसमोर समीरचे कौतुक केल्यामुळे त्याच्या अंगावर मुठभर मांस चढ़ले. इसके बाद में आता है समानार्थी शब्द लिहा. नदी, सरिता, माणूस, मानव, शर्करा, साखर, उपोषण, उपवास, जिव्हा, जीभ, क्षमा, माफी. विरुद्धार्थी शब्द लिहा. तारीफ, निंदा, सकस, निकस, दुर्दैव, सुदैव, दिवस, रात्र, पूर्वी, हल्ली, खाजगी, सार्वजनिक, अवघड, सोपे, बाहेर, आत, संपूर्ण, अपूर्ण, कमी, जास्त, कडू, गोड, नवे, जुने, सत्य, असत्य, खर्च, जमा. वचन ओळखा. बटाटे अनेक वचन, चाळ एक वचन, भाजी एक वचन, सवलती अनेक वचन, फरशी एक वचन. देन अनेक वचने लिहा. स्वप्न, स्वप्ने, उडी, उडिया, बी, बिया, रोप, रोपे, काटा, काटे, शेंग, शेंगा. देन लिंग ओळखा. भात पुल्लिंग, मीठ नपुसकलिंग, डाळ स्त्रीलिंग, लोणी नपुसकलिंग. शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. साखर घालून केलेला भात, साखर भात. 15 दिवसाचा समूह, पंधरवडा. अचूक शब्द ओळखून लिहा. तो देखिए, वडिलांसोबत तालमीला, गहरानी, सहानुभूती, निर्णय. इसके बाद आता है विराम चिन्हे ओळखा. सो फर्स्ट है अर्धविराम. दिस वन दुहेरी अवतरण चिन्ह. दिस वन इज अपसरण चिन्ह. दिस एकेरी अवतरण चिन्ह. इसके बाद है पुढील वाक्यातील विरामचिन्हाची नावे ओळखा. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? तो दिस वन दुहेरी अवतरण चिन्ह एंड दिस वन इज प्रश्न चिन्ह. तो बच्चों, इसी के साथ में हमने चैप्टर 4 उपास के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करेंगे मोठे होत असलेल्या मुलांनो के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. और अगर चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से इसे सब्सक्राइब कर लो और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा दोस्तों के साथ शेयर कर लो. थैंक यू.